केसरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे। रेशन कार्ड धारकांचं रेशन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तुमचं पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी गहू व तांदूळ यामध्ये वाढत्या फसवणुकी पाहून लोकांचं रेशन कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे की सरकारमार्फत मोठा निर्णय घेण्यात आला असून रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे। गहू आणि तांदूळ या वाटपामध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराचा आढावा घेऊन सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रात सुमारे 7 कोटीहून अधिक नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ मिळत असतो। या योजनेअंतर्गत अनेक गरीब नागरिकांना महिन्याला गहू आणि तांदूळ सरकारमार्फत दिलं जातं। त्याचबरोबर रेशन कार्डवरती बऱ्याच योजना सरकारकडून नागरिकांना दिल्या जातात। यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये सरकारकडून मदत मिळत असते, परंतु आता फक्त पात्र लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बऱ्याच लोकांचं रेशन कार्ड बंद करण्यात आलेलं आहे, त्यामुळे काही ठराविक लोकांनाच इथून पुढे गहू आणि तांदूळ रेशन दुकानामध्ये मिळणार। रेशन दुकानामधून तुम्ही जर दर महिन्याला गहू आणि तांदूळ आणत असाल तर आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। काही ठराविक लोकांना यामधून वगळण्यात आलेलं आहे। गहू आणि तांदूळ वाटपाच्या प्रकारामध्ये होणाऱ्या गैरवापरामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेऊन जुलै महिन्यापासून रेशन कार्डवरती नवीन नियम लावलेले आहेत। त्यामुळे आता सरकारने सांगितलेल्या अटीमध्ये जे रेशन कार्ड बसत नाहीत त्या लोकांना जुलै महिन्यापासून गहू आणि तांदूळ मिळणार नाही, त्यांचं रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे। त्यामुळे आता नागरिक गहू आणि तांदूळ रेशन कार्ड दुकानामध्ये घेऊ शकणार नाहीत। सरकारने नेमक्या कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत, कोणत्या लोकांचं रेशन कार्ड सरकारने रद्द केलं आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। राज्यातील सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। सरकारकडून नियमात बदल करण्यात आला आहे, त्यामुळे पिवळं व केसरी रेशन कार्ड असलेल्या लोकांसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्ही जर गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशनच्या दुकानावरती जात असाल तर जुलै महिन्यापासून रेशन कार्डवरती नवीन नियम लावलेले आहेत ते जाणून घ्या। बऱ्याच रेशन कार्ड धारकांचं रेशन बंद होणार आहे। सरकारकडून 4 प्रकारच्या लोकांचं रेशन कार्ड बंद करण्यात आलेलं आहे। रेशन कार्ड अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता या लोकांना रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 प्रकारच्या अटी सांगितल्या आहेत। ज्या लोकांचं रेशन कार्ड या 4 अटींमध्ये बसत नाही त्या लोकांना गहू आणि तांदूळ मिळणार नाही, अशी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावलेली आहे। त्यामुळे जुलै महिन्यापासून नागरिकांना रेशन मिळणार नाही। तुम्हाला जर रेशन दुकानावरती जाऊन गहू आणि तांदूळ घेऊन यायचं असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला सरकारकडून गहू आणि तांदूळ मिळणार आहे। सरकारला गहू आणि तांदूळ वाटण्याच्या प्रकारामध्ये गैरप्रकार आढळून आला होता। सरकारच्या निदर्शनास हा गैरप्रकार आल्यामुळे नवीन नियम सरकारने लावले आहेत। तुम्हाला अन्नधान्य पुरवठा विभागाकडून वाटप केले जाणारं गहू आणि तांदूळ याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महत्त्वाची कामं करावी लागतील, नाहीतर तुमचं रेशन कार्ड बंद करण्यात येईल। तुम्हालाही अन्नधान्य मिळणार नाही। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की नेमके कोणत्या 4 प्रकारच्या लोकांचं रेशन बंद होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचं रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचवायचं असेल, तुम्हालाही गहू आणि तांदूळ रेशन दुकानामधून हवं असेल तर तुम्हाला कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत हे आपण पाहूया। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठं विधान केलं आहे। यामध्ये ते बोलले आहेत की सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत जे रेशन दुकानामध्ये धान्य नागरिकांना दिलं जातं त्यामध्ये कडक नियम लावण्यात आलेले आहेत। रेशन कार्डवरचा धोका आता कमी करायचा असेल, तुम्हाला जर तुमचं रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेल्या नवीन प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे। रेशन दुकानामध्ये होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी आम्ही रेशन कार्डवरती नवीन नियम लागू करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 35 किलो धान्य नागरिकांना दिलं गेलं आहे, ज्यामध्ये गहू आणि तांदळाचा समावेश आहे। पण आता जुलै महिन्यापासून नागरिकांना धान्य मिळणार नाही। त्यामध्ये सरकारमार्फत महत्त्वाची 3 कागदपत्र मागवली जाणार आहेत। जर तुम्ही ही कामं केली तरच तुम्हाला जुलै महिन्यापासून रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, तुमचं रेशन कार्ड बंद करण्यात येईल।
महाराष्ट्र राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण चेतावणी जारी करण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने रेशन कार्ड संदर्भात कडक नियम लागू केलेले आहेत. नागरिकांच्या जीवनातील एक आत्ता आवश्यक कागदपत्र म्हणजे शिधापत्रिका आहे. तुमचं रेशन कार्ड आणि या रेशन कार्डच्या साहाय्याने अनेक कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळत असतं. परंतु आता याच रेशन कार्डवरती कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत. चला तर पाहूया रेशन कार्डवरती कोणते 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत. कोणत्या 4 प्रकारच्या रेशन धारकांचं रेशन कार्ड आता बंद होणार आहे ते पाहूया. ज्या नागरिकांना खरंच सरकारकडून अन्नधान्याची गरज आहे अशा गोरगरीब नागरिकांनाच आता सरकारकडून अन्नधान्याचं वाटप केलं जाणार आहे. सरकारकडून रेशन कार्डवरती नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 1 जुलै पासून ज्या नागरिकांचं उत्पन्न कमी आहे अशाच नागरिकांना गहू आणि तांदूळ सरकारकडून मिळणार आहे. ज्या नागरिकांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना रेशन कार्डवरती आता अन्नधान्य मिळणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरातला कोणताही नागरिक सरकारी नोकरीमध्ये नसावा, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला आता रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाही. तुम्हीही सरकारकडून गहू आणि तांदूळ रेशन कार्डवरती घेत असाल तर तुमच्या घरातील कोणताही नागरिक पेन्शन धारक नसावा, तुमच्या घरातील कोणीही पेन्शनचा लाभ घेत नसावं. त्याचबरोबर तुमचं ई-केवायसी अपडेट झालेलं असावं. तुमचं रेशन कार्डशी तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे तरच तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ मिळणार आहे. ई-केवायसी म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक असलं पाहिजे. तुमच्या रेशन कार्डवरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ मिळणार नाही. रेशन दुकानामध्ये ई-केवायसी ची प्रोसेस केली जाते. ती प्रोसेस जर तुम्ही केली असेल तरच तुमचं रेशन कार्ड ऍक्टिव्हेटेड आहे आणि रेशन कार्डवरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात. तुम्हाला जर दर महिन्याला गहू आणि तांदूळ मिळवायचं असेल तर तुम्हाला महत्त्वाची 3 कामं करायची आहेत. त्यामधील पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक असलं पाहिजे. जे नागरिक ही केवायसीची प्रोसेस कंप्लीट करणार आहेत त्याच नागरिकांना गहू आणि तांदूळ मिळणार आहे. यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्या जवळ असायला हवा. त्यामध्ये तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असायलाच हवा. तुमचा उत्पन्नाचा दाखला दाखवून तुम्ही रेशन कार्ड दुकानामध्ये तांदूळ आणि गहू घेऊ शकता. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळणार आहे. त्यानंतर तिसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या रेशन कार्डची प्रत तुमच्याजवळ असायला हवी. जेव्हा सरकारकडून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे तेव्हा गहू आणि तांदूळ तुम्हाला घेण्यासाठी तुमच्या रेशन कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्डचं एक झेरॉक्स तुमच्याकडे असायला हवं. जर तुम्ही ही 3 महत्त्वाची कामं केली तर तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ सरकारकडून दिलं जाईल. त्याचबरोबर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला सरकारकडून गहू आणि तांदूळ मिळणार आहे. अन्यथा तुमचं रेशन कार्ड सरकारकडून बंद केलं जाईल. सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे ही महत्त्वाची कामं पूर्ण करून सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा लाभ घेण्यासाठी ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ही 3 महत्त्वाची कामं केलीत तरच तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळणार आहे.